नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जी मी अष्टलक्ष्मीची पूजा केली होती तर तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आवडली आणि तुम्हाला खरं सांगू की पूजा केली आहे ना, तिथपासून इतकं वातावरण असं प्रसन्न आणि खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. तर अशा ज्या पूजा नवीन काही पूजा आपल्याला माहिती पडतात तर त्या मी करते स्वतः आणि त्या तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवते. त्यामध्ये फक्त आपण म्हणतात ना की एक निमित्त असतं, पण जी इच्छा असते ना ती त्यांचीच असते, देवी आईची असते. तिची आज्ञा असते की ही पूजा करावी आणि ती पूजा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचावी, ती सेवा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचावी. याआधी आपण जे धनलक्ष्मी कुंजनची जी सेवा करत होतो तीही बऱ्याच ताईंनी केली आणि त्यातून खरंच तुम्हाला काय रिझल्ट्स येतात ते तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. तर ही जी अष्टलक्ष्मीची पूजा केली तर त्याच्या बाबतीत खूप सारे प्रश्न बऱ्याच ताईंना पडले होते. उत्तर पूजा कशी करायची, कलश कुठून घेतलास, त्याची प्लेट कुठून आणलीस वगैरे खूप सारे प्रश्न होते. तर आज मी तुम्हाला उत्तर पूजा कशी केली त्याची ते पण दाखवणार आहे आणि त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ज्या ज्या वस्तू मी वापरल्या, ज्या तुम्हाला आवडल्या, तर त्या वस्तूसुद्धा कुठून कशा घेतल्या त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर अष्टलक्ष्मीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. तर जो दिवा आपण लावलेला आहे देवीचा तर तो तुम्ही एक दिवस अखंड चालू ठेवा दिवा, त्यामध्ये तेल घालत राहा. आणि त्यानंतर बघा मी आता एक एक गोष्ट सुरुवात कशी करते पूजेची, म्हणजे उत्तर पूजेची, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. उत्तर पूजा ही खूप महत्त्वाची असते आणि ती योग्य रीतीने होणं खूप गरजेचं असतं. तर पहिले सुरुवातीला काय करायचं आहे की आपण पूजेवरती हळदी कुंकू, अक्षता वगैरे सगळं लावून घ्यायचं. अगरबत्ती छान लावून घ्यायची, तुम्हाला जमत असेल तर धूप लावून घ्या छान. आणि जसं आपण पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो तर तसं पूजा उचलताना सुद्धा अगदी हलकं काही, म्हणजे दूध म्हणा, दुधात साखर घालून किंवा खडी साखर, मी आता इथे खडी साखर ठेवली आहे, तर असा हलका गोडाचा काहीतरी असा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. त्यानंतर मी छान कापुराने आरती करून घेतली देवीची, कारण देवींच्या पूजांमध्ये ना कापुराचा समावेश किंवा कापूर जाळणं हे खूप 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 प्रभावशाली मानलं जातं. तर त्यानंतर हे जे अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे ते मी वाचते. पूजा करताना सुद्धा मी हे वाचलं आहे आणि पूजा उचलण्याच्या आधीसुद्धा मी ते एकदा वाचते. तर हे जे तुम्हाला PDF आहे ना, हे कुठेही मिळून जाईल, ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल. अष्टलक्ष्मी स्तोत्र जर तुम्ही टाकलं तर लगेचच पूर्ण स्तोत्र येतं. पण तसंही हे तुम्ही जर ह्या वस्तू विकत घेणार असाल ना तर त्याच्यासोबतसुद्धा ते दादा तुम्हाला पाठवतील. त्यानंतर ही पूजा उचलण्याच्या आधी आपण देवीला प्रार्थना करायची की कळत नकळत माझ्या हातून जर काहीही चूक झाली असेल तर ती पदरात घे, मला माफ कर आणि माझी पूजा स्वीकार कर. आणि त्यानंतर पहिले मी जो कलश आहे, आपण जो कुंचनचा जसा भरतो तर तसंच हा कलशसुद्धा भरला होता, तर तो पहिले मी कलशामधलं सगळं सामान काढून घेते. तांदूळ वेगळे करायचे आणि त्यात ह्या वस्तू अगदी छोट्या छोट्या आहेत तर त्याच्यामुळे व्यवस्थित एका ताटामध्ये जसं तुम्हाला दिसतंय मी काढते तर तसं सगळ्या वस्तू व्यवस्थित काढून घ्यायच्या. तांदूळ वेगळे करायचे. पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की यात काय काय वस्तू घेतल्या आहेत, तर तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की बघा ह्याच्यामध्ये हळकुंडा आहे, बांगड्या आहेत, गुंज आहेत, त्यानंतर कमळगट्ट्याच्या बिया आहेत, त्यानंतर लवंग आहेत, वेलची आहे, नागकेशर आहे, त्यानंतर जे शंख आहेत, 2 मोती शंख आहेत, त्याच्यामध्ये कवड्या आहेत, गोमती चक्र आहेत, त्यानंतर सुपारी आणि पैसा आहे आणि जे कॉईन आपल्याला लागतात तर ते 8 कॉईन आहेत. यातले हे जे तांदूळ आपण काढलेत तर हे तुम्ही साठवणीच्या तांदळामध्ये अजिबात घालू नका, कारण कधी कधी आपण तेच तांदूळ वापरतो जेव्हा आपल्याला महिन्याची म्हणजे जे मासिक पाळी असते किंवा काही प्रॉब्लेम असतात तर तेव्हा आपण त्यातलेच तांदूळ पुन्हा काढतो. तर म्हणून शक्यतो हे तांदूळ पूर्णपणे वेगळे ठेवा आणि जेव्हा घरात काहीच प्रॉब्लेम नसेल तेव्हा तुम्ही याचा भात किंवा खीर म्हणजे तुम्ही जेवणामध्ये याचा समावेश करू शकता.
सातमुखी रुद्राक्ष हा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरला जातो। तर हा बघा अशा प्रकारचा असतो सातमुखी रुद्राक्ष आणि अगदी ओरिजिनल आहे हा रुद्राक्ष। त्यानंतर ही जी सुपारी आहे ना, ही पण अगदी वेगळ्याच पद्धतीची सुपारी आहे। त्यानंतर हे बघा कमळगट्ट्याच्या म्हणजे बिया आहेत, मणी आहेत, त्यानंतर असे पिवळ्या कवड्या आहेत, गोमती चक्र आहेत। तर असं सगळं सामान यासाठी घ्यायचं आहे। तर मला जेव्हा आलं होतं ना सामान, तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये आलं होतं। तर मी सध्या तरी त्याच पिशव्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवते। त्यानंतर आपण छान असा एक छोटासा डब्बा करून त्याच्यामध्ये जर हे सगळं सामान ठेवलं ना, तर ते अगदी व्यवस्थित राहील। पूजा मांडताना आपल्याला जितका उत्साह असतो, तर तसंच पूजा उचलताना सुद्धा ती पूजा तेवढ्याच व्यवस्थित पद्धतीने जर उचलली गेली ना, तर तीही आणखीन प्रभावी ठरते। तर एका ताईंना प्रश्न होता की ही जे नागवेलीची पानं पूजेसाठी वापरली आहेत, तर ती वापरायची आहेत का? तर तुम्हाला सांगू का की असं खरंच ह्याची कुठली पोथी नाही आहे किंवा पुस्तक नाही आहे की अशा प्रकारेच ह्याची पूजा मांडली गेली पाहिजे। पण जे मी बघत आली आहे की देवींच्या प्रत्येक पूजेमध्ये नागवेलीच्या पानांचा किंवा आंब्याच्या पानांचा खूप खूप महत्त्व असतं। तर म्हणून मी प्रत्येक म्हणजे लक्ष्मींच्या समोर ही नागवेलीची पानं मांडली होती आणि त्याच्यावरती तो पैसा ठेवला होता प्रत्येकासमोर। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मांडू शकता किंवा नको असेल तर तुम्ही फक्त तांदळाची रास करून त्याच्यावरती जरी फक्त कलश ठेवलात ना तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। बघा कुठल्याही पूजेची उत्तर पूजा केल्याशिवाय ती पूजा पूर्णत्वाला जात नाही। ते तसंच ठेवायचं नाही कधी ते, कारण काही वेळा त्यातलं जे सामान असतं ते खराब होऊन जातं, त्याच्याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे। जे तांदूळ आहेत त्याचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे, कारण ह्या ज्या सगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये घेतल्या आहेत या खऱ्या ओरिजिनल वस्तू आहेत आणि त्याची एक लिमिट आहे, त्याची एक एक्सपायरी आहे। तर त्याच्यामुळे त्या वस्तू नेहमी अपडेट होत राहणं किंवा नवीन वस्तू त्यामध्ये वापरणं हे सगळं खूप गरजेचं असतं। तर अशा प्रकारे आपण उत्तर पूजा करायची आहे। त्यानंतर ताईंना प्रश्न होता की कधीपासून मी ही पूजा सुरू करू किंवा कधीपासून हे सेवा करू। तर मी म्हणेन की कुठल्याही सेवेला कुठलाही मुहूर्तच नसतो। खरं तर चांगल्या कामांसाठी मुहूर्त बघायची गरज नाही आहे। तुम्ही लगेचच सेवा सुरू करा आणि बघा लगेचच तुम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आणि फक्त काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे या हेतूने पूजा करण्यापेक्षा तुम्ही अगदी म्हणजे निस्वार्थ मनाने पूजा करा। बघा ते जे देणारे आहेत ना, तर ते आपोआप सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात। तर दुसरी गोष्ट होती की कधी करायची। तर आता जसं आपण कुंचनची सेवा जी होती, धनलक्ष्मी कुंचनची सेवा, तर ती शुक्रवारची करायचो किंवा पौर्णिमेला करायचो। मी तरी जी पण सेवा आहे तर लक्ष्मी मातेच्या मी पौर्णिमेलाच करते, कारण मंगळवार शुक्रवार असं दर आठवड्याला करायला एवढा वेळ मिळत नाही। इतर पूजासुद्धा असते, वाचन असतं, तर त्याच्यामुळे मी पौर्णिमेला करणार आहे। तर तुम्ही बघा तुम्हाला कधी करायचे, तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर तुम्ही दर शुक्रवारी करा, खूप छान आहे। अजिबात वेळ नसेल तर तुम्ही पौर्णिमेला करा, तेही चालतंय। तर जसं तुम्हाला जमत असेल, जसं तुम्हाला वेळ देता येत असेल त्या गोष्टीसाठी, तर तसं तुम्ही ती पूजा करू शकता। आता बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई हे व्रत आहे का, ह्याला उपवास करावा लागतो का?
तर हे व्रत नाही आहे, ही एक प्रकारची सेवा आहे। जसं आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतो तशीच ही सेवा आहे। आणि इथे अष्टलक्ष्मी आहेत आणि अष्टलक्ष्मींमध्येच धनलक्ष्मीसुद्धा असते। तर एकाच लक्ष्मीची सेवा न करता आपण 8 लक्ष्मींची सेवा इथे करतोय। म्हणजे फक्त धनासाठी न करता सगळ्या प्रकारची सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळी जी ऊर्जा आहे ती आपल्याला मिळायला पाहिजे, याच्यासाठी आपण अष्टलक्ष्मींची पूजा करतोय। तर याच्यामध्ये तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही आहे। तुमची इच्छा असेल देवीची पूजा करताना तर तुम्ही करा, पण त्याचा असे काही नियम नाही आहेत की त्याच्यासाठी तुम्हाला उपवासच करायचा आहे। जर तुम्हाला ही पूजा किंवा ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल, म्हणजे तुमच्या मनात अगदीच खूप इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही करता इच्छापूर्तीसाठी, तर तुम्ही संकल्प घ्या आणि संकल्प घेऊन मग तुम्ही ती पूजा सुरू करा। मग तुम्हाला असं वाटत असेल की जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ते करा, किंवा हे मी तर म्हणेन की अखंड करा। मी तर कुठलीही कधीही इच्छा मनात ठेवून कुठलीही सेवा करत नाही, कारण मला खूप अनुभव आहे या गोष्टीचा की तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने करा, सगळ्या गोष्टी आपोआप आपल्यापर्यंत येतात। जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्यापर्यंत येतं, जे आपल्यासाठी अयोग्य आहे ते आपल्याला कधीच मिळत नाही। तर म्हणून म्हटलं ताईंनी विचारलं होतं, तर म्हणून तुमचे काही जे प्रश्न आहेत ते क्लिअर केले। त्यानंतर दुसरी गोष्ट की जी विचारली की तू अष्टलक्ष्मी कलश कुठून घेतला, आता तर त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की अष्टलक्ष्मी कलश मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साईजसुद्धा आहेत वेगवेगळ्या, पण ही साईज एकदम व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे ही साईज। कारण तुम्ही जर खूप मोठी साईज घेतली तर तुम्हाला तांदूळसुद्धा खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये लागतील। मला जवळपास म्हणजे एक टोप, छोटा जो टोप असतो तेवढे तांदूळ लागले। तर त्या तांदळाचं काय करायचं, ते तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता, गोड बनवू शकता, पण ते वेगळेच ठेवा शक्यतो, कारण जर तुम्ही ते तांदूळ साठवणीच्या तांदळामध्ये थोडेसे टाकले तर जेव्हा आपली मासिक पाळी असते, अडचण असते, तर तेव्हा आपण त्यातलेच तांदूळ परत जेवणासाठी वापरत असतो। म्हणून शक्यतो हे तांदूळ एक वेगळा डबा करा छोटा आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ घ्या, आणि हे जेव्हा काहीच घरात प्रॉब्लेम नसतील तर तेव्हा तुम्ही त्याचं लगेचच जेवणामध्ये त्याचा वापर करू शकता। तर हा जो सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश आहे ना, माहीत नाही की आपल्याकडून काही घडायचं असतं म्हणून ते आपल्यापर्यंत पोचत असतं। तर म्हणून असं मला खूप 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 भारी वाटलं की देवीची खूप छान सेवा आपल्या हातून घडली। आणि ह्याच्यामध्येच दादांकडून ना मी हे कुंचनचं सामानसुद्धा मागवलं होतं, कारण बऱ्याच ताईंनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई कुंचनचं सामान असं वेगवेगळं मिळत नाही आहे, तर बघ ना कुठे अवेलेबल होत असेल तर म्हणून मी दादांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी संपूर्ण कुंचनचं सामान जे आहे ते याच्यामध्ये सगळं अवेलेबल केलेलं आहे। यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतील की आता बऱ्याच जणांकडे कुंचनचं सामान ऑलरेडी असेल, तर तुम्हाला ह्याच्यामधून जे एक्स्ट्रा काय वाटतंय तर ते तुम्ही मागवा, सगळंच सामान मागवू नका। तुमच्याकडे 5 कवड्या असतील किंवा 3 कवड्या असतील तर 7 हव्या आहेत तर एक्स्ट्रा 2 मागवा, असंही तुम्ही सामान मागवू शकता। तर हे कलश घेतलात ना तर कलश सोबत म्हणजे कुंचनचं सामान पण तुम्ही घ्या, किंवा कुंचनचं सामान असेल तर कलश एकदाच घ्यावा लागेल आपल्याला, त्यानंतर आपण ही सेवा करू शकतो। आणि कलशाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट की बऱ्याच ताईंनी विचारलं की कलश फक्त ह्या पूजेसाठीच वापरायचा आहे की आणखीन कशासाठी वापरू शकतो। तुम्ही हा मंगल कलश म्हणून सुद्धा वापरू शकता, त्यानंतर तुम्ही ज्या पण काही पूजा असतात आपल्याकडे तेव्हा तुम्ही हा वापरू शकता, किंवा आपले जे महालक्ष्मीचे आता येतात गुरुवार, वैभवलक्ष्मीचे येतात तेव्हा सुद्धा तुम्ही हे कलश वापरू शकता। शेवटी तो लक्ष्मी मातेचाच कलश आहे, तर त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही हा कलश वापरू शकता। असं नाही आहे की फक्त अष्टलक्ष्मींची पूजा केली तरच याचा वापर होतो, असं नाही आहे। तर म्हणून हा कलश आता मी पूर्ण ह्याच्यामध्ये फक्त पैसे ठेवले, जे नाणी होती ना ती, आणि हे जे कुंचनचं सामान आहे हे याच्यामध्ये ठेवते, आणि हा कलश मी असाच देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे। बरेच जण तिजोरीमध्ये वगैरे पण ठेवतात, पण मी शक्यतो देवाऱ्यात ठेवणार आहे, कारण मग आपला हातबोट पण लागत नाही त्याला आणि व्यवस्थित राहतो। मग पुढच्या पौर्णिमेला जेव्हा मी पूजा करणार तेव्हा मग मी हे सगळं सामान पुन्हा परत काढणार। आणि चांदीच्या वस्तू मी ह्याच्यासाठी नव्हत्या दाखवल्या, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला की चांदीच्या वस्तू सगळ्यांनाच परवडेल असं नाही। आता माझ्याकडे पण चांदीच्या लवंगा आहेत, पण तरीही मी ज्या ओरिजिनल आहेत त्याच लवंगांचा वापर केला आहे।
कधी कधी काय होतं ना, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, काही गोष्टी हळूहळू माहिती पडायला लागतात. जसं जसं आपला त्याच्यामध्ये अभ्यास वाढतो, काही गोष्टी कळतात, तेव्हा नव्याने काही गोष्टी माहिती पडतात. तर त्याच्यासाठी असं माहिती पडलं की जेवढं तुम्ही ओरिजिनल घ्याल ना, तेवढं ते जास्त प्रभावी काम करतं. तर म्हणून सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या ओरिजिनलच घेतल्या आहेत आणि त्या खूप जास्त आपल्याला महागही पडत नाही. चांदीचा फक्त तुम्ही कॉईन जो आहे लक्ष्मी मातेचा तो घेऊ शकता. कमळाचं फूल छोटंसं हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, ते तुम्ही तुमच्या सराफाकडून घ्या. आणि दुसरी गोष्ट जी मी पंचरत्नांच्या बाबतीत पण सांगितली होती, तर बघा माझ्याकडे जे पंचरत्न आहेत ना, तर ते मी चेक केले प्रॉपर, आणि चेक केल्यानंतर ते समजते की ते खरे नाही आहेत पंचरत्न. तुम्ही एक एक रत्न जो आहे तो किती महाग असतो, तुम्ही ओरिजिनल रत्न घ्यायला जाल ना तेव्हा तुम्हाला माहीत पडेल. तर म्हणून मग ते जर खरेच नसतील तर मग ते पूजेमध्ये वापरण्यात काय अर्थच नाही आहे. तर म्हणून मी ते घातले नाही याच्यामध्ये. तर असं सगळं सामान मी याच्यासाठी घेतलं होतं. जसं तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करता तशीच ही सेवा आपल्याला करायची आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की ताई, तू एवढं सगळं जे केलं होतंस पूजेसाठी, तर तेवढं सगळं करायचं का दरवेळेला? असं अजिबात नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की माझ्या पूजा कशा असतात. मला पूजा अशा खूप सगळ्या एकदम साग्र संगीत आणि अशाच लागतात. तर माझ्या हिशोबाने मी ती पूजा तशी केली होती. पण आता पुढच्या वेळी जशी पौर्णिमेला मी पूजा करणार तर अगदी साध्या पद्धतीने, जसं मी कुंकुमार्चन किंवा धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा करत होती तसंच देवाराच्या इथे मांडूनच मी ती पूजा करणार आहे. त्याच्यामुळे असा गैरसमज ठेवू नका की ह्याच्यासाठी तसंच सगळं आपल्याला करावं लागतं. तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला खूप आवडली होती ती म्हणजे की ही सिल्वर थाळी, आणि आवडण्यासारखीच आहे हे पण सांगते मी तुम्हाला. खूप सुंदर आहे थाळी, खूप सुंदर. इथे बघा गजमुख आहे, इथे 3 ठिकाणी गजमुख आहे त्याला. तर ह्या थाळीमध्ये ना 3 साईज आहेत. एक अगदी छोटी साईज जी मी इथे ठेवलेली आहे माझ्या इथे, त्यानंतर एक मीडियम साईज आहे याच्यामध्ये, आणि ही मोठी साईज आहे याच्यामध्ये. तर अशा 3 साईज आहेत वेगवेगळ्या. हे मेटल आहे आणि त्याच्यावरती पॉलिशिंग केलेलं आहे. ह्याला क्लीन कसं करायचं, ह्याला फक्त ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसायचं, ह्याला घासायचं वगैरे अजिबात नाही. ओल्या फडक्याने पुसलं ना तरी हे छान शाईन करतं. तर असं हे बघा ना, घुंगरूवालं किती सुंदर आहे ना. खूप आवडली मला ही प्लेट. ही फक्त पूजेसाठी नाही, तुम्ही बऱ्याच कारणांसाठी वापरू शकता. तुमच्या घरात एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून तुम्ही हे यूज करू शकता. जिथे एखादी आपल्याला छानशी मूर्ती ठेवायची आहे, मूर्ती तुम्ही याच्यावर ठेवू शकता. नैवेद्य थाळी म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि पूजांमध्ये तर खूप 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 सुंदर दिसेल हे. तुम्ही बघितलंच, मी पूजेमध्ये लावलं होतं, म्हणजे पूजेमध्ये ठेवलं होतं, आणि मध्ये स्वस्तिक आहे याच्यामध्ये. खूप सुंदर प्लेट आहे. तुम्हाला आवडली आणि तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घ्या. बाप्पा मोरिया स्टोअरमधून हे सगळं मागवलेलं आहे मी, आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस, ज्यांना जमत असेल तर तुम्हाला बघायचे असेल वस्तू, तुम्ही पर्सनली जा. दादरला शॉप आहे त्यांचं, आणि तिथे जाऊन तुम्ही छान छान वस्तू घेऊ शकता. मी नक्कीच सांगेन, तुम्ही एक वस्तू घ्यायला जाल पण तुम्ही बघा किती वस्तू घ्याल. आणि तिथले जे दादा आहेत ना ते पण खूप 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 जेन्युइन आहेत. ज्या पण वस्तू ते देत आहेत, पाठवत आहेत ना, तर त्या वस्तू खरंच खूप रेअर आहेत आणि खूप छान आहेत. क्वालिटी खूप चांगली आहे वस्तूंची. आणि फक्त वस्तू म्हणून नाही, तर ह्याच्यातून आपली एक छान सेवा होते. नवीन पूजा आपल्याला काही ना काही करायला भेटतात. त्याने तुमच्या घरामध्ये जी प्रॉस्पॅरिटी येईल ना ती खूप 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 वेगळी असेल. तर म्हणून सुरुवात करा. ज्यांना आवड आहे, मी म्हणेन ज्यांना आवड आहे काही पूजा वगैरे करण्याची, तर नक्कीच तुम्ही हे करा. ह्याचे नक्कीच चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात बघायला मिळतील. तर दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्या मागची मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला का दाखवते, हे सगळे सोपस्कार का असतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की खरंच पूजा करण्यासाठी, देवाला म्हणजे भावभक्ती करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज असते का? फक्त देवाला नामस्मरण केलं, फक्त वाचन केलं तरी देवाला म्हणजे तरी देव खुश होतात? तर खरंच आहे. ती तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही किती सारं वापरा, पण जर तुमच्या मनात तो भावच नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे. पण
तुम्ही तुमचा भावही आहे आणि तुम्हाला देवासाठी काहीतरी करायचं आहे. बघा, आपण जेव्हा एखादी साडी घ्यायला जातो तर आपण किती बेस्ट गोष्ट बघायला जातो त्याच्यामध्ये, की नाही ह्याच्यापेक्षा छान, ह्याच्यापेक्षा छान, आणखीन नवीन काय आहे का, आणखीन वेगळं काय आहे का, असं आपण नेहमी विचारतो. म्हणजे किती साड्या असल्या तरी आपली साडीची हौस काही फिटत नाही. तसंच मलाही असं वाटतं की मला त्या गोष्टींचा मला शौक नाही आहे, पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी मला खूप आवडतात, की देवपूजेमध्ये किंवा देवांसाठी मी काय नवीन नवीन आणखीन आणू किंवा देवासाठी मी काय नवीन घेऊ. तर असं माझा अट्टाहास असतो त्याच्या मागचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या वस्तू बनतात ना, तर हे अगदी असे कारागीर आहेत की जे कोरोनापासून ज्यांचा जो व्यवसाय आहे तो अगदी ठप्प झालेला होता, काहीच त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं कमाईचं वगैरे, तर त्या लोकांची म्हणजे त्यांचं पोट भरलं जातं आहे ह्याच्यावरती, त्यांना काहीतरी म्हणजे इन्कम मिळतं आहे, अर्निंग मिळतं आहे. अशा भरपूर लेडीज आहेत की ज्या म्हणजे खेडोपाडी आहेत, ज्यांना कामं नाही आहेत. तर आता हे सगळ्या वस्तू जेव्हा सेल होतात ना, तर तेव्हा त्यातून त्यांना काहीतरी काम मिळत असतं, त्यातून त्यांचं घर चालत असतं. तर आपण जसं नेहमी दान करतो, डोनेशन करतो, तर ते त्याच्याच सारखी ही गोष्ट होते, की तुम्ही एखादी जरी गोष्ट जी घेता देवपूजेसाठी, चांगल्या गोष्टीसाठी, त्याचे किती चांगले इफेक्ट आहेत बघा. एकतर तुम्ही ती गोष्ट घेता, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय होतो, त्याच्या रिलेटेड जे व्यक्ती असतात त्यांचा व्यवसाय होतो, त्यांचं घर चालतं, ते खुश होतात, त्यांचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात. दुसरी गोष्ट एका साईडला की तुम्ही पूजा करता स्वतः, तुमच्या पूजेचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात, तुमचं वातावरण छान होतं. म्हणजे काय तोटा आहे मला सांगा ह्याच्यामध्ये. आपण असंही आज बाजारात गेलो, हॉटेलमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, तर सर्रास कितीतरी हजारो रुपये आपण खर्च करतो ज्या गोष्टी खरंच काही कामाच्या नसतात त्याच्यासाठी. तर ह्या गोष्टी मी म्हणेन की ज्यांना आवड आहे, ज्यांना माझं म्हणणं पटत असेल, तर त्यांनी नक्कीच ह्यासाठी खरंच खर्च करावा मी सांगते. आणि खरंच चांगले ब्लेसिंग्स सगळ्यांचे घ्यावे. सगळ्यांच्या आयुष्यात म्हटलं सगळ्यांचं आयुष्य चांगलं होऊ दे, सगळ्यांना व्यवसाय उपलब्ध होऊ दे, सगळ्यांचं पोटपाणी होऊ दे, सगळ्यांना म्हणजे सगळे खुश राहू दे, हेच मला सांगायचं आहे. तर बस ह्याच्या मागचा जो हेतू असतो ना, ह्या नवीन नवीन वस्तू दाखवण्याचा, तो हाच असतो माझा. दुसरी जी महत्त्वाची तळमळ असते माझ्या मनात, की ती म्हणजे की बेस्टेस्ट बेस्ट आणि क्वालिटी आणि प्राईस या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नंतर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते. असं अजिबात तुम्हाला जाणवणार नाही याच्यामध्ये की अति ह्याच्यात खूप प्राईस लावली आहे, अति सगळ्या गोष्टी केल्यात आणि तरी तुम्हाला ती सेल केली जाते, असं कधीच होत नाही. ह्याची जी प्राईज आहे ना, ती अगदी रिजनेबल आहे म्हणजे या कलशाच्या मानाने. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुरिअर चार्जेस वगैरे, पॅकिंग सगळं येतं. आपण फक्त वस्तूचाच विचार करतो, पण त्या वस्तूच्या सभोवती किती गोष्टी असतात, त्यांच्या हाताखाली जे कामं करणारे असतात त्यांना पगार द्यायचे असतात, कुरिअर चार्जेस असतात, त्याचं पॅकिंग प्रॉपर केलं गेलं पाहिजे की वस्तू खराब होऊ नये, तुमच्यापर्यंत अगदी सेफली पोचावी, पॅकिंगचं मटेरियल असतं. तर मग किती साऱ्या गोष्टी असतात, ते सगळं इन्क्लूड करून सुद्धा ही म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, या अगदी रिजनेबल रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोचत आहेत. तर म्हणून तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही घ्या. यात पण कोणाला अशी काहीच जबरदस्ती नाही आहे. पहिली गोष्ट तर म्हणजे खरंच कोणाला कसलीच जबरदस्ती नाही आहे. हे फक्त मी का शेअर करते की नंतर तुमचे खूप सारे प्रश्न असतात की कुठून घेतलं, आम्हालाही घ्यायचं आहे, आम्हालाही आवडतं. तर त्यासाठी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मी घेण्याच्या आधी मलाच माहिती आहे की तुम्हालाही घ्यायचं असेल, तर म्हणून मी आधीच त्याची प्रोव्हिजन करून ठेवते की ह्याची प्राईस कशी असावी, किती असावी किंवा काय. तर आता मी ह्याची काय प्राईस तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण तुम्ही नंबरवर कॉल करा आणि तिथे जाऊन तुम्ही डिटेल पूर्ण व्यवस्थित विचारून घ्या, कारण याच्यात कुरिअर चार्जेस वगैरे बरंच काय काय असतं. तर त्याच्यामुळे प्राईस तुम्ही फोन करूनच विचारा. पण जर तुम्हाला वस्तू हव्या असतील तर या बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेल्या आहेत. अजून बऱ्याच नवीन नवीन छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या सगळ्या पूजेला लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या कधीच वाया जात नाहीत. तर असं सगळं पूजेच्या बाबतीतल्या काय काय म्हणजे माहिती होती. जी तुमचे काही प्रश्न होते तर ते बऱ्यापैकी मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीही जर काही राहिलं असेल किंवा तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा कमेंटमध्ये. आणि तुमच्या छान छान कमेंट्स येऊ द्या. तुमच्या ज्या कमेंट्स येतात ना,
त्यांनी आणखीन एक मोटिवेशन मिळतं, आणखीन खूप छान वाटतं की अजून मी काय तुमच्यासाठी छान छान करू, हे विचार येतात डोक्यामध्ये. तर खूप भारी वाटतं. पण तर असंच नेहमी प्रेम, तुमचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असू द्या, तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या. आणि स्वामींना, देवी आईला हीच प्रार्थना की सर्वांचं रक्षण कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांना चांगली बुद्धी दे. तर असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.